राज्यसभेच्या 12 जागा रिक्त होत्या। या जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। रिक्त 12 जागांपैकी 2 जागा या महाराष्ट्रातील आहेत। या 2 जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती। मात्र आता या दोन्ही जागा महायुतीकडे बिनविरोध आल्या आहेत। राज्यातून या जागेसाठी भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे साताऱ्यातील नितीन पाटील यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नितीन पाटील यांच्या जागेचा शब्द अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी दिला होता। राज्यातील लोकसभेच्या 2 जागांच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली होती। राज्यसभेच्या 2 जागांसाठीच्या निवडणुकीला भाजप पक्षाकडून धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीत 2 अपक्षांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीने भरवण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे हे 3ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले। सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली होती। साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो असं आश्वासन अजित पवार यांनी त्यावेळी दिलं होतं। त्यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नितीन पाटील यांना तिकीट दिलं आणि आपलं आश्वासन पूर्ण केलं। आता नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत। अजित पवार गटाचे नूतन खासदार नितीन पाटील हे सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत। तसेच वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत। नितीन पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हेही खासदार आहेत। दुसरीकडे भाजपने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे। धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्याचे आहे। धैर्यशील पाटील हे माजी आमदार आहेत। सध्या ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांनी याआधी रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालू केली होती, परंतु तेव्हा त्यांना तिकीट मिळालं नाही। मात्र आता त्यांना राज्यसभेच्या रूपात खासदारकी मिळणार आहे।